आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाईवर बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा देखील होणार आहे। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मराठवाड्याचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। चारा छावणी त्याचबरोबर टँकर आणि पाणी योजनेचा बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत आहेत। दत्ता, संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळाचं सावट, त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळाची स्थिती अतिशय चिंताजनक आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज बैठक घेणार आहेत। नक्कीच सागर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार आहेत। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे, ज्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। तब्बल 5000 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। अनेक ठिकाणी चारा छावण्या सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत। बांधकामांना पाणी वापरावरती बंदी सुद्धा घालण्यात आलेली आहे। मात्र तरी सुद्धा पाणी टंचाई ही दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे। याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येऊन या संपूर्ण पाणी टंचाईचा आणि पूर्ण दुष्काळाचा सुद्धा आढावा घेणार आहेत, ज्यामध्ये टँकर आहेत, चारा आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांसाठी, तालुक्यांसाठी ज्या पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्या योजना कुठल्या टप्प्यात आलेल्या आहेत त्याचा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत। आणि दुष्काळाची तीव्रता कमी कशी करता येऊ शकते यासाठी सुद्धा आजच्या बैठकीत प्रयत्न केले जाणार आहेत। नक्कीच आता या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।